This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. स्नॅक्स आणि चाटचे प्रकार कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतात. तर आज आपण असाच एक चाटचा प्रकार करणार आहोत. तो म्हणजे क्रिस्पी आलू टिक्की म्हणजेच बटाटा टिक्की आणि टेस्टी चाट. बटाटा हा असा एक पदार्थ आहे की तो कोणत्याही भाजीत घाला, पदार्थात घाला, सामावून जातो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले असले तर बटाटा घातला तर मिठाचं प्रमाण कमी होतं. या अगोदर आपण बटाट्यापासून बरेच वेगळे पदार्थ कसे करायचे हे पाहिले आहे. 108व्या एपिसोडमध्ये बटाटा भाजी केली होती. तेव्हा बटाट्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतलं आहे. आणि 76व्या एपिसोडमध्ये चिंच चटणी, हिरवी चटणी आणि चाट मसाला कसा करायचा हे देखील पाहिले आहे. आणि काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. चाट म्हणजे सुटलं ना तोंडाला पाणी, तर चला मग पटकन करायला सुरुवात करूया. चला तर आपण आता आलू टिक्की आणि टेस्टी चाट करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स पाहूया. इतकं साहित्य बघून तुम्हाला वाटलं असेल ना, बापरे कधी करायचं हे, पण तसं काही नाही. आपण आपलं काम आपणच सोपं करू शकतो. कारण अगोदर खजूर चिंच चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला करून फ्रीजमध्ये ठेवला तर 6 महिने चांगला राहतो. कधीही चाट करायचा असला तर पटकन करता येतो आणि आपले काम सोपे होते. प्रथम बटाटे अर्धे कच्चे उकडून घ्यायचे, जास्त मऊ करायचे नाहीत, त्यामुळे टिक्की कुरकुरीत होते. नंतर सालं काढून खिसणीने किंवा स्मॅशरने मऊ करायचे. नंतर त्यामध्ये अरारूट किंवा कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ किंवा थोडा बारीक रवा घालायचा. नंतर ओवा, जिरे, मीठ वगैरे सर्व मसाले घालायचे. चांगले मिक्स करायचे. हाताला तेल लावून आपल्याला हवा तो आकार म्हणजे चपटा गोल आकार करून टिक्कीला आकार द्यायचा. नंतर पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून दोन्ही बाजू शालो फ्राय करायच्या, म्हणजे टिक्की तेलकट होत नाही. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. दह्यामध्ये थोडी साखर घालून दही फेटून घ्यायचे. नंतर एका डिशमध्ये टिक्की ठेवून त्यावर दही घालायचे. हिरवी चटणी, चिंच चटणी, जिरे पूड, लाल मिरची पूड, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे घालून गार्निशिंग करायचे आणि सर्व करायचे. तुम्हाला तिखट चाट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पूड किंवा हिरवी चटणी जास्त घातली तरी चालते. आपण आता साहित्य पाहूया. मडक्यातले घट्ट दही, या आकाराचे 6 बटाटे, शालो फ्राय करण्यासाठी तेल, डाळिंबाचे दाणे, चिंच चटणी, हिरवी चटणी, बारीक शेव, 1 टीस्पून साखर, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून साधं मीठ, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद पूड, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून आलं पेस्ट, 2 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट,
1 टीस्पून लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण दही फेटूया. हे दही वगैरे काय आपल्याला जितकं आवडतंय ना तितकं जास्त घेईल तेवढं चाट छानच लागतोय. आता यामध्ये साखर घालूया. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं आवडतं त्या प्रमाणात घातलं चालते. थोडंसं काळं मीठ आणि दही असं फेटूया. फेटून असं एकसारखं करायचं. रवीने असं एकसारखं केलं तरी चालतंय. आणि आता हे दही फेटून झाले. आपण आता बटाटे किसूया किसणीने. स्मॅशरने मऊ केले तरी चालते, पण असं किसणीने किसलं तर एकसारखं चांगले मऊ होते, गुठळ्या राहत नाहीत. बटाटे सगळे किसणीने किसून झाले. आता आपण यामध्ये मसाले घालूया. हळद पूड, धनेपूड, ओवा, चाट मसाला. चाट मसाला वरती गार्निशिंग करताना थोडा भुरभुरला तरी चालतोय. काळं मीठ, साधं मीठ, आलं पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लसूण, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर. इथं बारीक रवा अरारोट घातले तरी चालते. आणि याला बाइंडिंग म्हणजे आता चांगला गोळा होईपर्यंत मळायचं. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि लागलं तर आणखीन थोडं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घातले तरी चालते. सगळे मसाले घालून मळून झाले बघा. या पद्धतीनं असा हा गोळा व्हायला पाहिजे. आपण टिक्की करूपर्यंत पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम लो ठेवूया. शालो फ्राय करायचं आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असलं तरी चालते. यातला एक गोळा घेऊया आणि आपल्याला टिक्कीला हवा तो आकार किंवा लहान मोठ्या कशा हव्या तशा केल्या तरी चालते. प्रथम असं गोल असा गोळा करायचा असा असा आणि मग त्याला असा चपटा आकार द्यायचा असा. या पद्धतीने आपण सगळ्याच टिक्क्या करून घेणार आहोत. असा तेलाचा हात लावून घेऊन हे बघा टिक्की या पद्धतीने अशी करायची. बघा इतकी जाडी ठेवली आहे आणि या पद्धतीने असा आकार दिला आहे. अशा पद्धतीने मी 2 करून घेतल्या आहेत. आता आपण तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. जास्त एकदम कडक तेल करायचं नाही, नाहीतर वरची बाजू फक्त भाजली जाईल आणि आतून थोडं कच्चं राहील. आता आपण टिक्की कॉर्नफ्लोअरमध्ये अशी घोळवूया आणि तेलामध्ये ठेवूया. तुम्हाला एकदम 3-4 अशा ठेवून डीप फ्राय केल्या तरी चालतात किंवा शॅलो फ्राय केल्या तरी चालतात. गॅसची फ्लेम फक्त लो ठेवायची. टिक्की शॅलो फ्राय करून झाल्या बघा. मस्तपैकी क्रिस्पी, चटपटीत, टेस्टी आलू टिक्की तयार. वाह क्या बात है, लाजवाब. आता आपण चाट करायला घेऊया. सर्व टिक्क्या करून झाल्या. आपण आता चाट करूया. या दोन्ही टिक्क्या अशा डिशमध्ये ठेवूया. यावरती हे फेटलेलं दही घालूया. दही वगैरे कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही घालू शकता. ह्याच्यावरती आता चिंच चटणी, हिरवी चटणी, मिरची पूड,
जिरेपूड, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे. आता हे गणेश डाळिंबच येतात त्यामुळं डाळिंबाचे दाणे असे फेंट कलरचेच आहेत. आता गार्निशिंग करून झाले आणि आता मस्तपैकी आलू टिक्की आणि चाट तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने क्रिस्पी, टेस्टी, चटपटीत आलू टिक्की चाट तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला आणि मुलांना नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या टिप्ससह, महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.